येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने रविवारी नाशिक शहरातील मुंबई नाकालगत असलेल्या तुपसाखरे लॉन्स येथे मराठा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आजपर्यंत मोर्चे काढले, आंदोलन झाले तरी देखील आपले प्रश्न अद्यापही कायम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मदत करणार असल्याचं मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आलं. गेलो होतो, म्हटलं काका मला त्या ठिकाणी मदत करा नाशिक पूर्वमध्ये. त्यांनी मला 8 दिवसापूर्वीच सांगितलं होतं. ते म्हणे मी उद्या मीटिंग घेणार आहे, तुम्ही पण त्या मीटिंगला या. म्हटलं येतो. आणि माझ्याकडे कोणतीही जबाबदारी दिली. आता भाऊंनी सांगितलं की राजमाता जिजाऊंचं स्मारक या ठिकाणी आपण करू. मी स्टँडिंगचा चेअरमन असताना मी ठराव पण केलेला आहे CBSला आपल्या इथं राजमाता जिजाऊंचं स्मारक करावं आणि माझ्या बजेटमध्ये तरतूद पण केली होती. तर ती पुढे प्रशासक आल्यावर यांनी पुढे नेली नाही. पण निश्चितपणे भाऊंनी सांगितलं, भाऊ त्या ठिकाणी ते करतील, पण त्याला माझी जी मदत लागेल ती करेल. आणि या ठिकाणी कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं पण एक स्मारक आपल्याला नाशिक या ठिकाणी करायचं आहे आणि ते मी माझ्या वतीने त्याचा सर्व पाठपुरावा करेल. आपण सर्वांनी मला या ठिकाणी हे बऱ्यापैकी मराठा समाजाच्या ताब्यामध्ये होतं. जेव्हा भारतीय जनता पार्टीला वाटलं की आपल्याला ह्या सगळ्या लोकांना मोडीत काढायचं असेल किंवा काँग्रेसला मोडीत काढायचं असेल तर ह्या शिक्षण संस्था ज्या आहेत याच्यावर निर्बंध लावले पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्रातल्या जेवढ्याही शिक्षण संस्था असतील याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे निर्बंध लावून त्यांना कंट्रोलमध्ये करण्यात आलं. त्यांना मिळणाऱ्या ज्या मान्यता होत्या त्या थांबवण्यात आल्या. तुम्ही काँग्रेसचे जेवढेही पुढारी पाहिले असेल बऱ्यापैकी त्याच्यातले मराठा समाजाचे लोक होते. आपण जेवढे कडक टोपी सगळे जेवढे बघत होतो ते सगळे काँग्रेसचे पुढारी, हे सगळे बऱ्यापैकी मराठा समाजाचे होते. मोर्चे काढले, सरकारवरती दबाव आणला, पण त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपले प्रश्न त्या ठिकाणी सुटले नाही. म्हणून या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मदत करावी अशी विनंती आपण सर्वजण करतोय. राज्यामध्ये सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे, पण त्या ठिकाणी आम्ही कामगार क्षेत्रातून त्या ठिकाणी येतो. सातत्याने आम्ही एक गोष्ट त्या ठिकाणी सांगत असतो की जसं आंध्र प्रदेश राज्य त्या ठिकाणी निर्माण झालं, तिथं जगनमोहन रेड्डी म्हणून त्यावेळेस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक कायदा पारित केला त्या विधान भवनामध्ये की राज्यामध्ये जितक्या काही नोकऱ्या त्या ठिकाणी असतील त्यामध्ये 80% नोकऱ्या या राज्यातीलच मुलांना त्या ठिकाणी मिळतील. आणि उपस्थित बंधू भगिनींनो, 18 पगड जातीला बरोबर घेऊन छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभं केलं आणि त्याच विचाराने आपण सगळ्यांनी सुद्धा कधीही आपल्या जातीचा विचार न करता आपल्या बरोबर असलेले ज्या जाती आहेत त्या जातींना बरोबर घेऊन आपण समाजकारण आणि राजकारण केलेले आहे. तुम्ही जर कधी मला विचाराल तर 90% ब्राह्मण बहुल असलेल्या भागातनं मी गेली 5 वेळा निवडून आलो. तर जरी जगलो तरी विचाराने आपण महाविकास आघाडीबरोबर आहोत. ही लढाई वसंतरावांची नाही, ही लढाई मशालीची पण नाही,
ही लढाई महाविकास आघाडीची असली तरी ही लढाई कर्तव्याची, ही लढाई आपल्या संविधान जतन करण्याची आणि भावी पिढीच्या आकांक्षाची लढाई. वसंतरावजी फक्त आपलं प्रतिनिधित्व करतात सगळ्यांचं. तसंच केंद्र आणि राज्यात सत्ता असताना समाजाला खेळवत ठेवलं जातंय असं सांगत वसंत गीते यांनी यावेळेस मला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. मी उमेदवारी करतोय आणि त्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि पाठिंबा मागायला मी या ठिकाणी आलेलो आहे. सर्वप्रथम आभार जे मानेल ते आदरणीय हेमलताताई पाटील यांचे आभार मानेल. मध्ये तुम्ही तिकीट मागत होतात, मी तिकीट मागत होतो, संजय चव्हाण पण तिकीट मागत होते, गजू नाना होते. आणि असं असताना घटक पक्षाचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी मला आदरणीय उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिली असताना सर्वात अगोदर जो मोठेपणा दाखवला तो हेमलताताईंनी दाखवला. आदरणीय चंद्रकांतजी बरकर भांबरे साहेब यांचेही आभार मानेल. मला घरी बोलून मी त्यांचा जुना कार्यकर्ता म्हणून काम केलेले कथापणा वाद मी तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे. अनेक मी नगरसेवक केलेले आहे, सभापती केलेले आहे. संजय चव्हाणला सभापती करताना माझा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी होता. तसंच मला महापौर करताना संजय चव्हाणचा सिंहाचा वाटा होता हे मी कधी विसरलो नव्हतो. आदरणीय चव्हाण प्रचारामध्ये सतत आरक्षणावर बोलत आलेलो. मी असा एकमेव माणूस आहे की त्या ठिकाणी आरक्षणावर बोलत आलेलो आणि जाहीरपणे मी त्या ठिकाणी पहिल्या सभेत बोललो होतो. तुमचे आमचे सगळे मतभेद बाजूला ठेवा, हे सत्ताधारी आपल्याला काहीतरी चक्रात टाकतायत. 100 पोरांनी आत्महत्या केल्या आणि आंदोलन कोण करतो? जे सत्तेत ते आंदोलन करतात. केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. त्यांनी ठरवलं तर आरक्षण आणू शकतात, वाढवू शकतात. परंतु समाजामध्ये लावायची ब्राह्मण नीती खेळायची आणि आपल्याला सतत त्यांनी खेळत ठेवलेलं आहे. कालच्या सभेत मी तेच सांगितलं की बडी बाबी इकडे एक बोलती आणि तिकडे जाऊन दुसरं बोलत असती. तुम्ही ओबीसीच्या मेळाव्यात जाऊन तिथं टीका करायची आणि इथं मराठा समाजाच्या मिटिंग आहे. तिकडे हिंदू मुस्लिम दरी निर्माण करायची आणि निवडणुकीला सामोरं जायचं. तिला या महाराष्ट्रात तोल दाखवल्या जागा नाही, लक्षात घ्या. आज मराठा समाजाने मला पाठिंबा दिलाय. माझा 100% विजय हा निश्चित आहे. समाज बांधवांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवून द्यायला हवी असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी यावेळी सांगितलंय. मी अशी सूचना केली होती की समाजाची बैठक आहे त्यात आमदार खासदार यांच्यापेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील त्यांना महत्त्व जास्त द्या, कारण त्यांनी समाजासाठी जास्त दिवस खासदार केला आपला समाज आहे. आणि म्हणून त्या राजकीय विचारसरणीत आपण वागतो, चालतो, बोलतो. आणि म्हणून मला असं आपल्याला विनंती करायची आहे की आजपर्यंत जे आपण सर्वांनी पथ्य पाळलं होतं की जो जो ज्या ज्या पक्षात आहे तो तो त्यांनी त्या पक्षाचं काम करावं, असं एक अलिखित नियम आपल्या सर्व समाज बांधवांनी आजपर्यंत ठेवला होता. आदरणीय शाहू महाराजांनी सांगितलं की 72 नंतर एकही निवडणूक सामाजिक असं समाज म्हणून कुठं झाली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आजपर्यंत आपण प्रत्येकाला तो मुभा होती की प्रत्येकाने आपापल्या पक्षाशी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून काम करावं. परंतु काल परवा जे घडलं त्यामुळे तातडीची बैठक ही घ्यावी लागली. आणि म्हणून मला असं वाटतं की समाज बांधवांनी एकत्र येऊन एक विचाराने एक निर्णय घेऊन जर आपण आपली ताकद दाखवून दिली तर ती ताकद आपल्याला उद्या होणाऱ्या अडचणींना सामोरा जाताना मदत होईल. आणि त्यासाठी ही बैठक आज आहे. आपण समजा ज्याला कुणाला पाठिंबा द्यायचा आहे त्याच्याकडून आपण 2 शब्द बोलून घेऊ
ओढून घेऊन मग आपण तो पाठिंबा देणार आहोत असं सर्वांच्या संमतीने सांगितलं. मी जेव्हा निवडणुकीला उभं होतो तेव्हा काही लोकांनी मला बोलवलं होतं. आज नावं घेऊ शकत नाही आपण सगळ्यांची, परंतु मी सगळ्यांशी बोललो होतो आणि वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलल्यानंतर काही लोकांनी पाठिंबा दिला. मराठवाड्याच्या लोकांनी दिला, मराठा समाजाच्या लोकांनी दिला. परंतु जरी मराठा समाजाच्या लोकांनी पाठिंबा दिला असेल तर आजपर्यंत आपला समाज हा सर्वांना बरोबर घेऊन चालणारा समाज म्हणून ओळखला गेला. या मेळाव्याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, माजी नगरसेविका हेमलता पाटील, शिवसेना उपनेते सुनील बागुल, केशव नाना पाटील, नाना महाले, शाहू खैरे, माजी आमदार नितीन भोसले, दत्ता गायकवाड, संजय चव्हाण, वसंत ठाकरे, ॲडव्होकेट विशाल बावरे, वत्सल्य खैरे यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.